गाठू अरे पिया गगने गाठू अरे ये बाबा साहेबाची गद्दारी करतात अरे फुले गाठू अरे पिया गगने गाठू अरे बाबा साहेबाला विसरला फुले लेकिन चलिए कोई बात आप लोगों की इच्छा से अरे फूले गाठू अरे पिया गगने गाठू अरे फूले गाठू अरे पिया गगने गाठू अरे बाबा साहेबाला विसरला फुले चांगला कार्यक्रम गावात घेऊन दोन चार कार्यकर्ते जर वर्गणीसाठी जात असेल तर आमचे लोक साहेब घरी नाही साहेब बाबासाहेबांची वर्गणी असते जयंतीची 1000 रुपये आणि देतात किती रुपये 100 रुपये आणि त्याच्यात बी विचारते 100 रुपये वर्गणी देते त्याच्यात बी विचारते भोजन दान में क्या क्या है वर्गणी किती 100 त्याच्यात बी विचारते भोजन दान में क्या क्या है आता 100 रुपयात पिंडी मिंटी डोंगरीवरची त्याच्यात काही लोक खातात तो कवाचा घरी जाऊन जेवण झोपलं तर माझं म्हणणं आहे की शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कालांतर म्हणावे समजून उमजून चुका करतो त्याला फिलंतर म्हणावे 7,000 रुपये पगार घेऊन जयंतीचा चंदा 100 रुपये देतो अशा हरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे बाबासाहेबांमुळे पोट घालतोय नोकरी कोणामुळे लागली बाबासाहेबांमुळे पोट घालतोय माझ्या बाबासाहेबांमुळे पोट घालतोय लेका लाजी लाजीचे भी
माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे. किती बोला ना, काय बोलतात तोंड काय ताल दिला. माझ्या साहेबाला पगार किती? माझ्या साहेबाला 70,000 किती रुपये? एक महीने की मेहनत है. अब एंजॉय करो. आधा घंटा बचा है बस. फुल एंजॉय करो. फुल एंजॉय करो. आधा घंटा बचा है. हे शांता ते म्हणते का माझ्या साहेबाला 70,000 रुपये पगार आहे. किती? पण मी जयंतीचं चंद्र 100 रुपये किती वर गेले? 100 रुपये फक्त आणि एकी नवीन पॅटेची साडी आली. तिने टीव्ही नवीन फॅशनची साडी पाहिली. जर तिने 2 दिवसात ते ऑर्डर करून घेतली नाही तर मग सगळं मनमाने सगळं वर गेली. 100 साडी किती हजाराची? 5,000ची 10,000ची. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुमच्या लाख रुपयाच्या दागिने, तुमच्या कपाटामध्ये 20-20 हजाराच्या साड्या आहेत. तुमच्या 20 हजाराच्या मखमली साडीवर माझ्या मायमाऊली रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपचार आहे. तरी माझ्या 60,000ची पगार आहे. तर मी जयंतीचा चंद्र फक्त 100 रुपये मारून काय फायदा आहे? म्हणून तर बोलतोय हा डोळसालचा तांडा आहे भक्तांचा नाही. मोहताज बस कोणत्याही जनतेच्या तक्त्याचा नाही. अरे जो जय भीम माना असून जय भीम करत नाही, समजावं तो एका बापाच्या रक्ताचा आहे. अहो तर महाभीमामुळे पगार येते घरी. तर महाभीमामुळे पगार येते घरी. तरी जय भीमा घेताना सरडेवाणी करू. गौतम के चरणों में झुकता हूँ मैं 3 बार. गौतम के चरणों में झुकता हूँ मैं 3 बार. सभी महापुरुषों को वंदन करता हूँ मैं 3 बार. कोई जय भीम वाला मिले तो जय भीम करता हूँ हर बार. और जो जय भीम वाला होकर जय भीम ना करे उसके मुंह पे थूकता हूँ मैं 3 बार. समाजात काही लोक स्वतः काहीच करत नाही आणि दुसरे कोणी करायला गेले तर त्याला करू दे. हे स्वतःही काही करत नाहीत ना दुसऱ्याला काही करू दे. काही लोक नुसते गाड्या करायचे काम, काही लोक नुसते अक्कल वाटायचे काम. स्वतः काही करत नुसते अक्कल वाटायचे काम. हे असे करायला पाहिजे, हे तसे करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे. तू काऊन खरकट तोंडाचं तू काय करतोस घरी? हे स्वतः काही करत आणि दुसरे करायला गेले तर त्याला करू दे. म्हणून जे लोक निवर अकला वाटायला काम करतात त्या लोकांना माझं म्हणणं काय, अबे तुले का तू, अबे स्वतःची धू. ही आपली खरकट, आपली खरकट अशी करायला पाहिजे, तशी करायला पाहिजे. निवर अकला वाटायला काम. मग जे अकला वाटायला काम करतात त्यांना आपलं म्हणणं आहे काय, अरे तुले का तू, अरे स्वतःची धू. अबे तुले का तू, अरे स्वतःची धू. दुसऱ्याची
दुसऱ्याचे काढले धुतच उमरे इकडे महिला मंडळी बी काही काही नाही बरं का? महिला मंडळी बी बिलकुल काय चालतं एखादीचा नवरा जर 2-4 दिवस बुद्ध विहाराच्या कामासाठी जात असेल तर पुन्हा दुःखीची एखादीचा नवरा जर 2-4 दिवस बुद्ध विहाराच्या कामासाठी जात असेल तर पुन्हा दुःखीची तुम्ही तुम्हाला जीवन पडलं जास्त शायनी अरे आमच्या महिला मंडळीला बेकार सवय बाजूच्या घरी जरी झगडा चालला असेल तर भीतीला कानं देऊ ऐकू भीतीला कानं देऊ मग आपले कामधंदे आटोपल्या तिच्या घरी जाते आम्हालाही मारला का तुला आम्हाला भुटकी मारली का झापड तू आपलं पाहिलं बिचारे आपलं पाहिलं हे मात्र बुद्धविहारात जा 2-4 जणी बुद्धविहारात जाते बाकीच्या मात्र जा बाकीच्या काय करते बाकीच्या निवड चुकलेला आम्हाला ते पाहिलं अमकेची जास्त शाळा झाली बुद्धविहारात चालली तुला घरचं सोय सोनबाई आगलावे चुकले झगडे लावे 2-4 जणी बुद्धविहारात बाकीच्या मात्र जा बाकीच्या काय करते निवड चुकलेला हे तुले कशी म्हणत इच्छी चिंती तिची चिंती मग ज्या ज्या बाया बुद्धविहारात जात नाही निवड सोडून लावायचे काम करतात त्या बायला खूप आहे आगे खूप आहे आगे तुया जगण्यावर आगे खूप आहे आगे तुया जगण्यावर आगे आतापर्यंत तुम्ही बुद्धविहारात गेल्या नसेल आतापर्यंत आपल्याकडून तुम्हाला माफी पण आता घरी गेल्यावर घरच्या माणसाने सांगा हो मी विकास भाऊचं गाणं ऐकून आली मी आता प्रत्येक रविवारी बुद्धविहारात जाणार आहे तुम्हाला फक्त पसंत राहतो बॅगात कपडे भरतो बस तसं बोललं आणि एवढं सांगून मी ज्या ज्या बाया आता बुद्धविहारामध्ये जाणार नाही तिच्या घरी 10-15 जणी जा एकटीनं जाऊ कारण तुमच्यापेक्षा समोरची नाही असेल तर तुमचाच मसाला काढून टाकून दे म्हणून एकटीनं जायचं 10-15 जणी जायचं आणि मग तिला म्हणायचं झुले आगे तू बाई तू आगे तुया जगण्यावर तू आगे तू बाई तू आगे तुया जगण्यावर तू आगे बाबा साहेबाला विसरली तू